इफ यू थिंक ऑफ समथिंग डिफिकल्ट दॅट मीन्स यू हॅव नॉट अंडरस्टूड इट वेल. याचा अर्थ काय होतो, जर तुम्ही विचार करत आहात की ही गोष्ट माझ्यासाठी कठीण आहे तर ती एकतर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलेली नाही आहे. तर याच कोटेशनवर आजचं लेक्चर सुरुवात करूया मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सेंटेन्स म्हणजे काय आणि टाइप्स ऑफ सेंटेन्सेस काय असतात इंग्लिशमध्ये, त्याच्याबद्दल आपण पूर्ण लेक्चरमध्ये आज बोलणार आहोत. आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा प्रो टिप्स सुद्धा देणार आहेत, तेव्हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे लेक्चर व्यवस्थित बघा. जर आवडलंच तर इतरांमध्ये सुद्धा शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिले जा आणि सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेल आयकॉन दिसेल, त्याच्यावर ऑलवर क्लिक करून आपल्या चॅनलला कायमस्वरूपी सबस्क्राईब करून सगळ्या लेक्चर्सचा आनंद घ्या. चला तर मग आजचं लेक्चर सुरुवात करूया आणि टाइप्स ऑफ सेंटेन्सेस बद्दल बोलूया. मित्रांनो, सेंटेन्स म्हणजे काय, सगळ्यात पहिले आपण लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी व्याख्या समजून घेऊ सेंटेन्सची. डेफिनेशन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेंटेन्स. तर सेंटेन्स म्हणजे काय की ज्या वेळेला आपल्याला आपला संदेश दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा आहे त्यावेळेला आपण कशाचा सहारा घेतो, शब्दांचा सहारा घेतो. आणि एका विशिष्ट शब्दसमूहाला आपण ज्या वेळा एकत्र जोडतो त्याच्यापासून जे तयार होतं ते म्हणजेच काय असतं आपलं सेंटेन्स. म्हणजे मराठीत काय, वाक्य. तर वाक्यांचे सुद्धा बरेचसे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. जर तुम्ही क्लास लावला असेल तर त्या क्लासमध्ये आपल्याला 2-2 महिन्यापर्यंत फक्त टेन्स हे शिकवले जातात. टेन्सेस, वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ याच्याबद्दल बऱ्याच दिवस आपल्याला शिकवलं जातं आणि आपण तिथेच क्लास सोडून घरी चालले येतो. कारण की रोज जा तर तेच टेन्सेस, त्याच्यानंतर आपण ते टेन्सेस शिकून शिकून टेन्शनमध्ये येऊन जातो. पण सुरुवातीला आपल्याला कोणीच सांगत नाही की हे जे सेंटेन्सेस असतात ते 2 प्रकारे आपण मोडू शकतो. सगळ्यात पहिला जो असतो तो म्हणजे टेन्सेस. म्हणजे काय की जे काळचे वाक्य आहेत ते वेगळे असतात आणि सिंपल सेंटेन्सेस सुद्धा वेगळे असतात. सिंपल सेंटेन्सेसमध्ये त्या ज्या वाक्यामध्ये आपण जे बोलत असतो ते त्याच्यामध्ये त्या कर्त्याची जी असते ती अवस्था किंवा स्थिती दर्शवली असते. त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे लेक्चरमध्ये बोलणारच आहोत. तर आपण जे हे सेंटेन्सेस आहे हे 2 प्रकारामध्ये वर्गीकृत करू शकतो. म्हणजे क्लासिफिकेशन नंबर 1 आणि क्लासिफिकेशन नंबर 2 मी तुम्हाला आता हे धीरे धीरे समजवत आहे. सगळ्यात पहिलं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो टाइप आहे तो आहे असर्टिव्ह सेंटेन्सेस. असर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय की ज्या वेळेला मराठीत आपण त्याला काय म्हणतो विधानार्थी वाक्य. ज्या वेळेला आपण इतरांसोबत बोलत असतो किंवा संभाषण करत असतो तर आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे वाक्य जे असतात ते असतात असर्टिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे विधान ज्या वेळेला आपण करतो कुठल्याही प्रकारचं ते असतात आपले असर्टिव्ह सेंटेन्सेस. तर याच्यातून आपण फक्त एक संभाषण घडवून आणतो, बाकी याचा उद्देश काहीही नसतो. असर्टिव्ह सेंटेन्सेस चे जर आपण एक्झाम्पल बघितले तर काय सांगता येईल बरं, राकेश इज ॲट होम. म्हणजे काय, राकेश घरी आहे. दुसरं एक्झाम्पल जर घेतलं तर मँगोज आर स्वीट. हे काय, याच्यातून काय समजतंय की आंबे गोड आहेत. याच्यातून तुम्हाला त्या जे पण तुम्ही बोलता आहे तर त्याच्याबद्दल फक्त स्थितीबद्दल समजून राहिलेलं आपल्याला. ठीक आहे, आपण काय करतोय कुठल्याही प्रकारचं टेन्स बद्दल या आता सध्या बोलत नाही आहोत. आपण फक्त काय करतोय विधानार्थी वाक्य काय आहेत ते समजून घेत आहोत. तिसरं वाक्य जर आपल्याला सांगायचं झालं तर सीमा स्कॉल्ड्स रवी. म्हणजे काय, सीमा रवीला रागवते. याच्यामध्ये काय दिसतंय की 2 जण आहेत आणि एक जण दुसऱ्याला रागवत आहे, बस इतकंच याच्यातून आपल्याला समजतंय. हे काय झालं, आपल्या दररोजच्या जीवनातले विधानार्थी वाक्य झाले. दुसरा जो प्रकार आहे मित्रांनो तो आहे इंटरगेटिव्ह सेंटेन्स. इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, प्रश्नवाचक वाक्य. म्हणजे ज्या वेळेला आपण दुसऱ्याला प्रश्नार्थक काही वाक्य विचारत आहे किंवा प्रश्नवाचक वाक्य त्याच्याशी बोलत आहे ते असतं आपलं प्रश्नार्थक वाक्य. म्हणजे ज्याच्यातून आपण कोणाला प्रश्न विचारतो असं वाक्य. जर मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, इज राम ॲट होम. म्हणजे काय, राम घरी आहे. हे काय झालं, मी तुम्हाला प्रश्न विचारतो आहे. दुसरं जर वाक्य म्हटलं तर डू यू प्ले विथ मी. म्हणजे काय की तू माझ्यासोबत खेळशील का. दोघी वाक्यांमध्ये आपल्याला काय समजतंय मित्रांनो की समोरचा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी प्रश्न विचारतो आहे. अशा वाक्यांना आपण काय म्हणतो, प्रश्नार्थक वाक्य किंवा इंटरगेटिव्ह सेंटेन्स. तिसरं जे वाक्य आहे मित्रांनो आपलं ते आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय की ज्या वाक्यातून आपल्याला एकतर आज्ञा किंवा आपण कोणाला प्रार्थना करत आहोत किंवा निवेदन देत आहोत अशा प्रकारचं ज्या वेळा आपण आपल्या भावना व्यक्त करतो तर त्या ज्या सेंटेन्सच्या माध्यमातून आपण व्यक्त करतो ते म्हणजे आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच काय की आपलं आज्ञावाचक वाक्य किंवा आज्ञार्थी वाक्य.
जर याचे एक्झाम्पल द्यायचे म्हटले तर सगळ्यात पहिले आपण बघू की समजा मी कोणाला आज्ञा देतोय गो देअर, म्हणजे काय, जा तिकडे, म्हणजे मी त्याला एक प्रकारे काय सांगतोय, हे आज्ञावाचक वाक्य सांगत आहे. जर दुसरं मी जर म्हटलं लेट्स गो टू स्कूल, म्हणजे काय, मी एक प्रकारे निवेदन देत आहे, मी सगळ्यांना किंवा माझ्यासोबत जे सवंगडी असतील त्यांना सांगणार आहे की चला आपण शाळेत जाऊया, म्हणजे काय, लेट्स गो टू स्कूल. हे जे दोन प्रकारचे वाक्य सांगितले मित्रांनो, तर एका वाक्यात मी सांगतो आहे म्हणजे आज्ञा देतो आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मी निवेदन देतो आहे. अशा प्रकारचे जे वाक्य बोलले जातात त्यांना आपण काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. चौथ्या प्रकारचं जे वाक्य आहे मित्रांनो, त्याच्याबद्दल मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं. ते काय असतात, एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. आता म्हणजे त्याला जर मराठीत सांगायचं असलं तर उद्गारवाचक वाक्य. काय असतात ते उद्गारवाचक वाक्य? जर तुम्हाला मागचं लेक्चर आठवत असेल आणि तुम्ही व्यवस्थित जर ते बघितलं असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा उद्गारवाचक चिन्ह कसं असतं त्याच्याबद्दल. चला, उद्गारवाचक वाक्य काय असतं, ज्या वाक्यामध्ये आपण आपल्या अचानक उत्पन्न झालेल्या ज्या भावना असतात मनामध्ये त्या व्यक्त करत असतो. उदाहरणार्थ दुःख किंवा अत्यंत आपल्याला ज्यावेळेला आनंद होतो अशा वेळेला आपलं काहीतरी भावना वेगळी असते. आश्चर्य किंवा भीती ज्यावेळेला आपल्याला वाटते त्यावेळी आपली भावना वेगळी असते. तर अशा ज्या भावना आपण व्यक्त करतो आणि ज्या शब्दसमूहांना एकत्र करून आपण जे वाक्य तयार करतो ते आपलं वाक्य असतं एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स किंवा उद्गारवाचक वाक्य. जर त्याचं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हाऊ लकी आय एम, मी किती भाग्यवान आहे. हाऊ ब्युटिफुल शी इज, म्हणजे ती किती सुंदर आहे. जर काही दुःखद घटना घडली तर हाऊ ट्रॅजिक. अशा प्रकारचे ज्या वेळेला आपण भावना व्यक्त करतो आणि हे भावना व्यक्त करण्यासाठी जे वाक्य वापरतो आहेत ते आहेत आपले एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस. आता आपण दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन बघू. दुसऱ्या प्रकारच्या क्लासिफिकेशनमध्ये आपण परत 4 प्रकारे वाक्यांना वर्गीकृत करू शकतो. सगळ्यात पहिलं जे वाक्य असतं मित्रांनो ते असतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह म्हणजे सकारात्मक किंवा सकारार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये आपण सकारात्मकपणे बोलत असतो. उदाहरणार्थ राम इज गुड बॉय, म्हणजे काय, रामच्या चांगुलपणाबद्दल आपण बोलत आहोत, सकारात्मक बोलत आहोत रामबद्दल. दुसऱ्या प्रकारचं वाक्य जे असतं ते असतं निगेटिव्ह सेंटेन्सेस, म्हणजे काय, नकारार्थी आपण बोलत आहोत. ठीक आहे, तर राम इज नॉट अ गुड बॉय, आपण काय सांगतोय की राम चांगला मुलगा नाही आहे. पहिले आपण काय सांगितलं, राम चांगला मुलगा आहे, ते झालं सकारात्मक वाक्य. जर नकारात्मक बोलायचं असलं तर राम चांगला मुलगा नाही आहे. तिसरं जे वाक्य असेल मित्रांनो ते असेल इंटरगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे याच्यात सुद्धा आपण प्रश्नार्थक वाक्य बघतो. पण ते कसं बघू की इज राम अ गुड बॉय, म्हणजे काय, राम चांगला मुलगा आहे, हे झालं तिसऱ्या प्रकारचं वाक्य. आणि चौथ्या प्रकारचं जे वाक्य असतं मित्रांनो ते असतं निगेटिव्ह इंटरगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे नकारात्मक प्रश्नार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये आपण तेच एक्झाम्पल पुन्हा घेऊया आणि आता म्हणूया इज राम नॉट अ गुड बॉय, म्हणजे काय, राम चांगला मुलगा नाही आहे. हे असे 4 प्रकारचे आपण वर्गीकरण बघितलं. सगळ्यात पहिले आपण क्लासिफिकेशन नंबर 1 मध्ये 4 टाइप्सचे सेंटेन्सेस बघितले आणि दुसऱ्या क्लासिफिकेशन मध्ये सुद्धा 4 टाइप्सचे सेंटेन्स बघितलेले आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे मित्रांनो आजचा, तर तो असेल आपला वाक्याचे 3 भाग, म्हणजे काय, पार्ट्स ऑफ सेंटेन्स. कुठल्याही प्रकारचं वाक्य जर तुम्ही जगात बोललं जात असेल किंवा कुठल्याही भाषेतलं वाक्य जर बोललं जात असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असे 3 भाग असतात. कुठले असतात ते बरं, तर त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो, ऑब्जेक्ट असतं आणि व्हर्ब असतं. तर ह्याच्याबद्दल आता आपण माहिती घेऊया. सगळ्यात पहिले सब्जेक्ट म्हणजे काय असेल. मग सब्जेक्ट म्हणजे ज्याच्याविषयी बोललं जात आहे किंवा ज्याच्या कर्माविषयी किंवा कर्म जे करतो आहे तो त्याच्याविषयी बोललं जात आहे, तर तो असतो आपला कर्ता. म्हणजेच काय, कर्म कोण करतो, कर्ता, म्हणजे तो असेल आपला सब्जेक्ट. दुसरा प्रकार जो असतो तो असतो व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय, क्रियापद. आता कर्त्याचं कार्याची किंवा त्याच्या अवस्थेची किंवा त्याच्या कुठल्याही प्रकारची स्थिती आपण जर बोलत असू तर ते जे दर्शवतो त्याला आपण काय म्हणतो, त्या शब्दाला क्रियापद असं म्हणत असतो. तर त्याचं जर उदाहरण आपण बघितलं तर राम इज इटिंग, म्हणजे काय, याच्यामध्ये कर्त्याच्या कार्याबद्दल आपल्याला माहिती मिळत आहे. कर्त्याचं कर्म काय त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. राम काय करतोय, जेवतो आहे किंवा खातो आहे. दुसऱ्या प्रकारचं जर आपण वाक्य बघितलं तर त्याच्यात श्याम इज 2 years ओल्ड, म्हणजे काय, याच्यात आपल्याला समजतं एक श्याम 2 वर्षाचा आहे. याच्यामध्ये आपल्याला
कर्ता काय करतोय त्याच्याबद्दल समजत नाहीये, कर्त्याच्या अवस्थेबद्दल समजतं आहे किंवा त्याच्या स्थितीबद्दल. आता काय अवस्था त्याची 2 वर्षाची आहे, म्हणजे काही ठराविक काळाबद्दल इथे बोललं जात आहे मित्रांनो. हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. याच्यासोबतच मी आपल्याला आता एक प्रो टिप देणार आहे, ती व्यवस्थितपणे ऐका, जेणेकरून तुम्हाला याच्या पुढे कधीही भविष्यामध्ये टेन्सेसमध्ये आणि सिंपल सेंटेन्सचे जे सेंटेन्सेस असतात याच्यामध्ये कधीही आपल्याला गफलत होणार नाही. तर ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काही कार्य करत असेल अशी वाक्य कशाची असतात, टेन्सेसची असतात किंवा काळाची वाक्य असतात. ओके, म्हणजे ज्या वाक्यामध्ये सब्जेक्ट काहीतरी काम करतो आहेत आणि आपण ते विशिष्ट वेळ दर्शवून ते वाक्य सांगत आहेत, त्याच्या आपण स्थितीबद्दल किंवा अवस्थेबद्दल जे वाक्यात बोलत नाही ते असतात आपले टेन्सेसचे वाक्य, म्हणजे काळाचे वाक्य. ओके, आणि दुसरं जे असतं की ज्या वाक्यांमध्ये आपण कर्त्याच्या फक्त अवस्थेविषयी किंवा स्थितीविषयी बोलतो आहेत, कर्ता त्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम किंवा कर्म करत नाही आहे, असे जे वाक्य असतात मित्रांनो, तर हे लक्षात ठेवा. याला म्हणता आपण सिंपल सेंटेन्सेस, म्हणजे सरळ वाक्य. हे तुम्हाला कधीही क्लासमध्ये सांगितलेलं नसेल आणि त्याच्याचमुळे आपली बऱ्याच वेळा टेन्सेस शिकण्यामध्ये गफलत होत असते. आपल्याला बऱ्याचशा जे वाक्य असतात त्यांचे जे टेन्स आहे किंवा काळ आहे तो सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण की त्याच्यामध्ये आपण काळाविषयी बोलतच नाही आहोत, फक्त अवस्थेविषयी बोलतोय. ठीक आहे, तर अशा प्रकारचे जे वाक्य असतात तर त्याला आपण म्हणतो सिंपल सेंटेन्सेस. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणू दिस इज अ बुक, जे काय की हे पुस्तक आहे. आता याच्यात आपण काही कुठल्या काळाबद्दल बोलत आहे किंवा टेन्स बद्दल बोलत नाही, बिलकुल नाही. हे फक्त सिंपल सेंटेन्स आहे आणि आपण फक्त काय म्हणतो, हे पुस्तक आहे, दिस इज बुक. फक्त इज बघून असं समजू नका की हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. ओके, आता पुढचं जर आपल्याला बघायचं असला पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजे काय की क्रियापद, म्हणजे वर्ब बद्दल आपण बोलत आहोत. तर वर्बचे परत 2 टाइप्स पडत असतात. ते कुठले? तर एक मेन वर्ब असतं आणि दुसरं असतं सहाय्यकारी क्रियापद किंवा त्याला ऑक्झिलरी वर्ब किंवा अजून आपण त्याला म्हणू शकतो हेल्पिंग वर्ब. तर आपण सगळ्यात पहिले बघू मुख्य क्रियापद किंवा मेन वर्ब. म्हणजे नाचणे, गाणे, वाचणे, लिहिणे, बोलणे, हे सगळं काय, ह्या सगळ्या क्रिया आहे. तर हे ज्या वेळेला वाक्यात आपण जसं तसं बोलतो तर ते आपण काय करतो, त्याचं मुख्य क्रियापद म्हणून वापर करत असतो. पण आपण फक्त क्रिया ज्या आहेत त्या फक्त शारीरिक हालचालींनीच करू शकतो का? बिलकुल नाही. आपण ज्या वेळेला विचार करत आहोत, म्हणजे काय, आपण विचार करण्याची सुद्धा क्रिया करत आहोत, तर ते सुद्धा काय झालं तुमचं क्रियापद. म्हणजे काय, आय थिंक म्हणजे मी विचार करतो. ओके, म्हणजे यू थिंक तुम्ही विचार करता, यू डान्स, यू राईट, हे जे सगळे जे झाले हे मेन वर्ब म्हणून आपण इथे क्रियापद वापरत आहोत. सब्जेक्टच्या अवस्थेबद्दल जे सांगतं ते म्हणजे काय, सहाय्यकारी क्रियापद, म्हणजे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. जर सब्जेक्टनुसार किंवा काळावेळेनुसार जर क्रियापद बदलत असेल तर ते असतं आपलं सहाय्यकारी क्रियापद. उदाहरणार्थ जर आपण बघितलं एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, विल, हे सगळे काय झाले, हे सगळे प्रकार झाले सहाय्यकारी क्रियापदाची. तर आपण आता समजलं की वर्ब काय असतं, त्याच्यानंतर सब्जेक्ट काय असतं. आता आपण बोलूया ऑब्जेक्टकडे. ऑब्जेक्ट म्हणजे काय की कुठल्या प्रकारचं कर्म कर्ता करत आहे किंवा कर्त्याच्या कार्याचा ज्यावर प्रभाव पडतो त्यालाच आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट किंवा कर्म. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला अजून एक छोटासा टॉपिक सांगू इच्छितो, तो आहे पर्सनल प्रोनाउन्स सब्जेक्ट्स बद्दल. ठीक आहे, सब्जेक्ट जसा एक वचनी असतो तसा अनेक वचनी सुद्धा असू शकतो. तर त्याच्याबद्दल थोडंसं आपण इथे बोलूया. समजा मी आता तुमच्यासोबत माधव विषयी बोलत आहे, तर मी सांगतोय तुम्हाला की माधव एक हुशार मुलगा आहे, त्याचं शिक्षण 12वी झालेलं आहे. तर या वाक्यांमध्ये काय होतंय, सिंग्युलर फॉर्म ऑफ सब्जेक्ट म्हणजे काय की फर्स्ट पर्सन इथे कोण आहे, मी आहे. सेकंड पर्सन कोण आहे, तुम्ही आहात, जे माधव बद्दल माझ्याकडून ऐकून घेत आहात. आणि थर्ड पर्सन म्हणजे आपण दोघी ज्याच्याबद्दल बोलत आहे तो तिसरा पर्सन म्हणजे थर्ड पर्सन माधव आहे. तर याचे सब्जेक्ट्स आपण प्लुरल फॉर्म आणि सिंग्युलर फॉर्म मध्ये कसे विभागू शकतो ते आपण आता बघूया. तर फर्स्ट पर्सन मध्ये आपण सिंग्युलर फॉर्म मध्ये आयचा यूज करतो, त्याच प्रकारे प्लुरल फॉर्म मध्ये आपण वीचा यूज करतो. सेकंड पर्सन मध्ये आपण सिंग्युलर फॉर्म मध्ये आणि प्लुरल फॉर्म मध्ये दोघींमध्ये सुद्धा यूचा वापर करतो. आणि थर्ड पर्सन मध्ये आपण
ज्या वेळेला मुलाबद्दल बोलतो आहेत किंवा पुल्लिंगाबद्दल बोलत आहेत त्यावेळा हीचा वापर करतो, आणि ज्या वेळा स्त्रीलिंगाबद्दल बोलतो त्यावेळा शीचा वापर करतो, तो किंवा ती. आणि त्याचा जर प्लुरल फॉर्म बघायचा म्हटला तर त्याचा प्लुरल फॉर्म आपण काय यूज करतो, दे चा वापर आपण इथे करत असतो. शेवटी अजून एक तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी एस बद्दल माहिती देऊ इच्छितो. ॲपॉस्ट्रॉफी एसचं आपण जर उदाहरण बघितलं तर आपण काय म्हणू, राम्स पेन, मॉम्स बॉय, मॉम्स सन. म्हणजे इथे काय होतंय, राम्स जो आपण पेन विषयी बोलतोय, राम्स पेन, तर आपण काय म्हणू शकतो, पेन ऑफ राम. पण दोघी वाक्यांमधला तुम्हाला जर डिफरन्स समजून येत असेल तर बघा, राम्स पेन म्हणजे काय की रामचा पेन. इथे रामवर आपण जास्त जोर देऊन बोलत आहोत किंवा त्याला इम्पॉर्टन्स देत आहोत. आणि पेन ऑफ राम जर म्हटलं, दोघींचा अर्थ सुद्धा सेम आहे, पण जर पेन ऑफ राम म्हटलं तर इथे आपण इम्पॉर्टन्स कशाला देतो आहे, पेनला देतो आहे. याच नोटवर मी आजचं लेक्चर संपवतो. जर आपल्याला लेक्चर आवडलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.